याच सगळ्या विषयावरती थोड्या वेळापूर्वी आम्ही कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केली होती। पाहूयात त्यांनी काय म्हटलं। दरम्यान ही दृश्य पाहतो आहोत आपण। या शिष्टमंडळातले प्रतिनिधी सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत, त्याची ही दृश्य आहेत। या शिष्टमंडळामध्ये छगन भुजबळ यांच्यासह सर्व प्रमुख ओबीसी नेते सुद्धा आहेत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, कोण कोण पोहोचलंय सह्याद्रीवर? म्हणजे आपण इथे दृश्य पाहतो आहोत, जे शिष्टमंडळ आहे ते सह्याद्री अतिथीगृह इथे पोहोचलेलं आहे आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्वाची बैठक पाहणार आहे। आपण समोर ही दृश्य पाहतो। राज्य मंत्रिमंडळातील जे मंत्री आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। ओबीसी आरक्षणासंदर्भात कुठलाही धोका नसणार आणि एकूणच आपण इथे पाहू शकतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी शिष्टमंडळाची बैठक जी आहे सह्याद्री अतिथीगृहामध्ये थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या बैठकीला छगन भुजबळ मंत्री, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, मंत्री उदय सामंत, गिरीश महाजन, अतुल सावे, धनंजय मुंडे हे व्हीसीद्वारे उपस्थित असणार आहेत। तर पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक केपी मुंडगे, लक्ष्मण गायकवाड, चंद्रकांत बावकर, जेडी तांडेल, मृणाल धोंडे पाटील, कमलाकर दरोडे आणि त्याचबरोबर इतरही वडी गोद्री या आणि पुण्यातील जी काही शिष्टमंडळ आहे ते या बैठकीला उपस्थित राहणार आहे। समोर आपण दृश्य पाहू शकतो। शिष्टमंडळातील अनेक सदस्य जे आहेत ते सह्याद्री अतिथीगृह इथे उपस्थित होतात। मंत्र्यांच्या कारमधून हे सर्व शिष्टमंडळ जे इथे पोहोचलेलं आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतोय हे आता पाहावं लागेल। बरं, उदय, याचा काही औपचारिक अजेंडा जाहीर करण्यात आलाय का? मिलिंद, या संदर्भात कुठलाही औपचारिक अजेंडा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही आहे। मात्र या बैठकीमध्ये आपण पाहतो की संजय बनसोडे, धनंजय मुंडे हे देखील इथे उपस्थित राहणार आहे। मंत्री अतुल सावे हे देखील आता इथे उपस्थित झालेले आहेत। अजेंडा जो आहे तो इथे अद्याप कुठेही मंत्री बैठकीतून बाहेर आलेला नाही आहे। मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात उपोषणात बसलेले लक्ष्मण हाके यांच्या ज्या समस्या, यांच्या ज्या मागण्या, त्या मागण्यांवरती चर्चा होणार आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे ओबीसी आरक्षणाला धक्का देखील पोहोचवला जाणार नाही याची एक शाश्वती हवी आहे कायदेशीररित्या। तर त्या संदर्भात आता राज्य सरकार या शिष्टमंडळाला कसं आश्वासित करते हे आता पाहावं लागणार आहे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी, त्यांच्या कॅमेऱ्यातून आपल्याला ही लाईव्ह दृश्य दिसत आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी समाजाचं शिष्टमंडळ दाखल झालंय। जालन्यातल्या वडी गोद्री इथे लक्ष्मण हाके यांच्यासह त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेत। राज्यभरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतोय आणि जोपर्यंत सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी आक्रमक आणि ठाम भूमिका ओबीसी समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे। उदय,